नमस्ते, शुभ प्रभात. कसे आहात तुम्ही सगळे? मी मृदुला खैरे आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मराठी व्लॉगमध्ये. तर आज आहे 19 फेब्रुवारी आणि आज आहे शिवजयंती. तर तुम्हाला सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज आता वाजले सकाळचे घड्याळाचा आज काय नाही 9. तर सकाळचे 9 वाजलेत आणि आज मी 2 सेक्टर करणारे आहे. मी इंडियाच्या बाहेर चालली आहे, पण ही इंटरनॅशनल फ्लाईट नाही आहे. मी करते पोर्ट ब्लेअर बॅक. टर्न अराउंड फ्लाईट आहे. खूप लांब दिवस आहे, खूप मोठा दिवस आहे. मी आता 10 वाजता 10:30चा टेक ऑफ आहे, होपफुली डिले नाही झाला तर. आणि लँडिंग आहे संध्याकाळी काहीतरी 6:30ची. आणि मी T1ला चालली आहे. तिथून यायला खूप जास्त ट्रॅफिक मिळणार आहे मला. तर मला वाटतं की मी आता 8-8:30 वाजताच घरी परत येईन. डिले वगैरे तर होतात, असं मला माहिती आहे. मुंबईमध्ये डिलेचा सीन आहे. 7 तासमध्ये मी न्यूजमध्ये बघत होते की खूप एअरलाईन्सला DGCA आहे आणि इंडियन गव्हर्नमेंटकडून हे आलंय की फ्लाईट्स थोड्या कमी करायच्या. तर खूप साऱ्या फ्लाईट्स कॅन्सल होतात कारण मुंबईमध्ये खूप जास्त ट्रॅफिक आहे. म्हणजे तुम्ही फ्लाईटवर जात असाल तर तुम्हाला माहीत असेल की प्रत्येक गोष्टीसाठी लाईक बोर्डिंग पासून बॅग्स चेक होण्यापासून सगळ्या गोष्टींमध्ये खूप मोठी रांग लावावी लागते. आणि ट्रॅफिक जाम, एअर ट्रॅफिक जाम. एक टेक ऑफ होतं, एक लँडिंग होतं आणि एकच रनवे चालतो आणि असं खूप सारे सीन आहेत. त्यामुळे डिले तर रोजच झालंय. तर आता बघूया आज दिवस कसा जातोय. आज सोमवार आहे तर हर हर महादेव. आजचा दिवस खूप चांगला जावा देवा. प्लीज सगळं नीट कर आणि लेट्स गो. ओके, बाय कर. बाय बाय बाप्पा. बाय, सेफ जर्नी. थँक्यू. मी आता पोहोचली आहे. आय एम सॉरी, दुसऱ्या कोणाला व्हिडिओमध्ये घेऊ शकत नाही. आता मी आता सध्या पोहोचली आहे पोर्ट ब्लेअरला. आणि पोर्ट ब्लेअरची मी तुम्हाला स्टोरी सांगितली का? मी 4थीत असताना आम्ही पोर्ट ब्लेअरला आलो आहोत एकदा. पूर्ण फॅमिली पिकनिक होती. ती माझी आयुष्याची फर्स्ट फ्लाईट होती, एअर इंडियाची फ्लाईट. आणि मम्मी पप्पा भाऊ सगळे फुल सहकुटुंब आम्ही चेन्नईला ट्रेनने गेलो. मुंबई ते चेन्नई ट्रेन. आणि चेन्नई टू पोर्ट ब्लेअर आणि पोर्ट ब्लेअर टू चेन्नई आम्ही फ्लाईटने गेलो. एअर इंडियाची फ्लाईट तेव्हा चालायची. खूप 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे यार. आणि इकडे खूप ह्युमिडिटी आहे. दरवाजा उघडला एकदा माझा गरम घाम यायला लागला. आणि छान होतं पॅसेंजर प्रोफाईलिंग. हे पूर्ण ग्रुप होता. 17-18 वर्षाची मुलं असतील, ती मुलगी कॉलेजचा ग्रुप. आणि ते लोक पिकनिकसाठी सॉर्ट ऑफ चालले तिकडे. तर खूप सारे कॉल बेल्स वाजत होते, पण इट्स ओके. काम तर आहेच, कॉल बेल्स अटेंड करायचंच काम आहे. तर इट्स फाईन. छान होती फ्लाईट. आणि लोड पहिल्यांदा मी बघते की नॉर्मली सगळ्या फ्लाईट्स इंडिगोच्या फुल जातात. तर लोड थोडा कमी होता. 140 काय तर 142. तर 186 सीटर एअरक्राफ्ट आहे, म्हणजे अराउंड 40 सीट्स खाली होत्या. तर आता मी आहे पोर्ट ब्लेअरमध्ये आणि मी माझ्या आरवनला सगळ्या स्टोरीज सांगत होती की ती बोलत होती इंस्टाग्रामवर कसे आहेत. आणि बोलते की तू अब बिना युनिफॉर्म के म्हणजे नॉर्मल कपड्यांमध्ये तू किती सुंदर दिसते. ते मी तिला ब्लॉग एडिट करायचं दाखवत होती की असं मी करते करून. ऑफ शोल्डर माझा ड्रेस मी घातलेला जगार्तामध्ये. तर ती बोलते तू किती सुंदर दिसते. मी ना तुलाच बघते केव्हापासून आणि माझं लक्ष इकडे तिकडे जात पण नाही तू कशी बोलते आणि काय. म्हणते हो थँक्यू. आणि बोलते मग तू एकदम बस आय एम लाईक इन लव्ह विथ यू असतात. तर बोलली की वाव सो क्यूट, थँक्यू. तर आता माझी फ्लाईट होती 2 तास 55 मिनिटं, म्हणजे ऑलमोस्ट 3 तासाची फ्लाईट होती. आम्ही बिफोर टाइम लँड केलं. आणि आता परतीची फ्लाईट आमची आहे 3.5 तासाची. तर मी अराउंड 6:30 पर्यंत लँड करेन, ही गोष्ट आहे. तर आता बघा इकडे सगळं ट्रान्झिट क्लिनिंग सुरू झालं आहे. आता सगळे येतील, सगळं क्लिनिंग सुरू करतील आणि मग आम्ही निघू. जिया को शर्म, जिया ब्लश हो रही है. अरे आप मुझसे बात करो ना. पूरा शर्म आता है. पूरा शर्म आना तो आप मुझसे बात करो. कैसा था आपका फ्लाइट जिया? अच्छा था. और आप क्या कुछ बोल रहे थे, मेरी तारीफ क्या कर रहे थे आप? कि आपका वीडियो देख के बहुत अच्छा लगा और मुझे पता नहीं था ऐसा भी होता है. हाँ. और अपने और बिना यूनिफॉर्म के मैं अच्छी दिखती हूँ. हाँ, बहुत सुंदर दिखती है ना? अभी भी सुंदर ही हूँ, बट बिना यूनिफॉर्म को बहुत ज्यादा अच्छा लगता है ना. आप भी बहुत क्यूट हो. थैंक यू. चलो अभी आज घर जाके आपका क्या प्लान है? घर जाके हम खाना खाएगा. क्या बनाओगे? हम सोचे चिकन बनाएगा. ओके. और रूममेट सबके कहाँ है आज? आज एक जन सिंगापुर गया है और अहमदाबाद गया. वाव, नाइस, एंजॉय, बाय. So ladies, how is the flight?
And any feedback for me? Thank you. And Jia, you were amazing यार, बहुत मजा है आपके साथ. Please fly with me again. बहुत मस्ती की हम लोग ने, बहुत बातें की, बहुत टाइम पास हुआ. और मेरे ब्लॉग के लिए आप लोग क्या बोलोगे? एक साथ बोलना. 1 2 3 जोर से. 1 2 3. चलो बाय बाय. ते काहीतरी मिळतंय तर माझे क्रू बघायला चालले. व्हॉट इज इट? क्या है ये? These are all handmade cookies and Nivea cream. You get it for free. You just have to scan the code. अच्छा, मुझे And there will be a OTP. कुकीज भी पसंद नहीं है और मुझे निविया भी नहीं आपको चाहिए. मेरे लिए ले लेना, मैं ले लूँगा. करो आप लोग करो. है ना. तर हे इकडे स्कॅन करायचं आणि इथे हे फ्री सॅम्पल मिळणार. दालिनी, Scan it for free कुकीज sample. तो अपने फ्लाइट पे भी मिलता है यार वालिनी. No, I take every time just from there. Last time मैंने क्या लिया? परफ्यूम कौन सा था वो स्प्रे वाला? Scan it for free sample. भाऊ आणि बहिणीच्या रूम मध्ये हा व्ह्यू बघत मस्त ब्लॅक कॉफी पिते. छान हवा येते. मला आज सर्वात पहिले सगळ्यांना खूप 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 धन्यवाद बोलायचे आहे, कारण आजकाल ना एवढा छान अटेन्शन मिळत आहे ना सगळीकडून की मी फ्लाईटवर जाते तर कोणतरी सबस्क्रायबर किंवा कोणीतरी माझी रील बघितली असते ते येऊन मला बोलतात की मृदुला किती छान वाटलं तुला भेटून. आणि कुठे मी डिपार्चर गेटला कुठे गेली असेल तर तिकडे पण लोक भेटतात, बोलतात मला तुझ्यासोबत सेल्फी काढायची आहे. क्रू पण ऑलमोस्ट हर फ्लाईटवर एक क्रू तर असा असतो की जिने माझा ब्लॉग किंवा माझा रील बघितलाय. तर आय नो माझा नंबर खूप जास्त नाही आहे, लाईक सबस्क्रायबर काउंट किती आहे फक्त 12,000 आणि फॉलोअर्स फक्त 60,000 आहेत. मिलियन असायला हवे असं मला तरी वाटतंय. माणूस थोडा ग्रीडी असतो मला माहिती आहे ना, पण अटेन्शन मिळतं ना त्याची एवढं ते छान वाटतं, एवढी मजा येते. सगळ्यांना खूप धन्यवाद बोलायचं आहे, खूप खूप थँक्यू बोलायचं आहे. थँक्यू सो मच एव्हरीवन. तुम्ही माझे रील्स बघता, शेअर करता, त्याच्यावर छान छान कॉमेंट्स करता आणि मला डीएम्समध्ये ना मी लिटरली मला लग्नाच्या मागण्या येतात. दे आर लाईक सम लिजिट ब्लू टिक्स who are like asking me out आणि आय एम लाईक वाव. म्हणजे ना लाईफमध्ये असं झालं आहे की खूप वाईट झालं. गेली 2 वर्ष खूप सगळं एकदम वाईट होत होतं आणि आता फायनली की मी एकदम खुश आहे. नॉट जस्ट बिकॉज ऑफ दिस अटेन्शन. हे जे पण मी करते ना त्याच्यामुळे मी थोडी बिझी राहते आणि त्यामुळे ते जे दुःख आहे ना त्याच्यातून बाहेर यायला थोडी हेल्प होते. आणि अजून एक गोष्ट सांगायची, माझे लिप्स ओरिजिनल आहेत, फिलर्स नाही आहेत. खूप लोक मला ते कॉमेंटमध्ये जास्तच यायला लागलं आहे, तर ओरिजिनल आहे भाई, ते काहीच नाही आहे. तर असंच तुम्ही माझ्यावर प्रेम करत राहा आणि माझे रील्स आणि माझे ब्लॉग शेअर करत राहा आणि खूप 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 धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना. स्वतःची काळजी घ्या.